सकाळी आणलेला भाजीपाला स्वच्छ धुवून असा मी किचन ओट्यावरच ठेवलेला होता. आता तो चांगला सुकलेला आहे आणि तो आता मी भरून ठेवत आहे. जेवढं मला उद्याच्याला लागेल तेवढं सगळं एका ताटामध्ये मी काढून घेत आहे आणि बाकीचं नंतर लगेच व्यवस्थित डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. या ताटामध्ये मी सर्व भाज्या उद्याच्याला ज्या लागतील त्या सगळं काढून ठेवलेल्या आहेत, कारण उद्या परत गडबड व्हायला नको आणि काही विसरायला नको म्हणून आदल्या दिवशीच मी ही सगळी तयारी करून ठेवत आहे. त्यानंतर सगळ्या परत भाज्या या फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पितृपक्ष चालू असल्यामुळे भाजीपाला खूपच महाग होता, परंतु या पितृपक्षात आपल्याला नैवेद्यासाठी या भाज्या बनवाव्याच लागतात, म्हणून त्या सर्वांना घेणं भागच असतं. तसंच मी पण आता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आज आहे दशमी श्राद्ध. तर आमचे पित्र हे दशमी श्राद्धाला असतात, त्याच्यामुळे आज आमचे पित्र आहेत आणि मी आता स्वयंपाक बनवत आहे. चला तर मग आता मी पोळ्यांचं पुरण वगैरे शिजून घेतलंय, काय काय केलंय तुम्हाला दाखवते आणि काय काय भाज्या करायच्या हे पण दाखवते. हे पहा, आता इथे मी पुरण तयार करून ठेवलेलं आहे. हे मी भाज्याचं काढून ठेवलेलं आहे. इथे माझी आमटी तयार झालेली आहे आणि कुकरमध्ये भात लावलेला आहे. भाज्या आहेत, ह्या भाज्या आता मला बनवायच्या आहेत. चला तर मग आता कढी, खीर, ह्या भाज्या हे सगळं काही मला बनवायचं आहे. आता ते मी तुमच्याशी शेअर करते. एवढ्या भाज्या करून मला पोळ्या लाटायच्या आहेत, परंतु आता ह्या भाज्यालाच जरा वेळ लागणार आहे. चला तर मग आता ह्या भाज्या बनवूया आपण. तर आता सगळ्यात अगोदर मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ हे भाजून घेणार आहे. हे तांदूळ मी खिरीसाठी घेतलेले आहेत. भाजून थोडेसे भिजवायचे आणि नंतर बारीक करून त्याची खीर बनवायची. तांदूळ भाजत आहेत तोपर्यंत मी इथे घेतलेलं दूध पण तापायला ठेवलेलं आहे खिरीसाठी आणि भेंडी कापण्यासाठी घेतलेली आहे. तांदूळ चांगले भाजल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे चांगले 15-20 मिनिट भिजून द्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला ते दुधामध्ये टाकायचे आहेत बारीक करून. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मी हिरवी चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि ती चांगली परतून घेत आहे, कारण आपल्याला सगळ्या भाज्यांना हीच हिरवी चटणी घालायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये परत एकदा थोडंसं तेल टाकून गवारीच्या शेंगा टाकून दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं हिरवी चटणी आपण जी परतून घेतली होती ती टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून दिलेलं आहे. गवार शिजते तोपर्यंत मी भेंडी कापून घेत आहे. भेंडी कापून होते तोपर्यंत मी इकडे उडीद डाळ भिजत घातली होती, त्याचे वडे बनवायचे होते. ती डाळ पण मी बारीक करून घेतली आणि त्यानंतर तांदूळ बारीक करून ते उकळत्या दुधामध्ये घालून घेतले आणि नंतर त्याला सारखं हलवत राहायचं, कारण जर तांदूळ शिजताना त्याचे गुठळ्या होऊ शकतात, म्हणून थोड्या वेळाने ही खीर आपल्याला हलवत राहायची आहे. माझे एका पाठोमागे एक असे सर्वच कामं संगत चाललेली होती, कारण पटपट उरकायचं होतं. आता गवार शिजून झाल्यानंतर मी लगेच मेथीची भाजी घालून घेतलेली आहे आणि त्याला पण तीच हिरवी चटणी वापरून थोडंसं तेल टाकून मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडं खीर पण माझी चांगली शिजत आहे. आता इथे करीत आहे मी कढी. त्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. जिरी, मोहरी, हळद, कढीपत्ता याची सगळ्याची फोडणी केलेली आहे आणि त्यानंतर दही आणि बेसन पिठाचं मिश्रण घालून कढीला फोडणी दिलेली आहे. त्यानंतर मीठ टाकून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ही कढी उकळण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत इकडे आपली भाजी पण तयार होत आहे. कढीची फोडणी होईपर्यंत आपली भाजी पण तयार झालेली आहे. त्यानंतर परत एकदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हिरवी चटणी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दिलेली आहे भेंडी टाकून आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून चांगली भेंडी परतवून घेतलेली आहे. भेंडीवरती झाकण ठेवलेलं नाहीये,
कारण भेंडी जर झाकण ठेवलं तर ती तिखट होते. आता इकडे आपली कढी उकळलेली आहे आणि मगाशी जे आपण खिरीचं ठेवलेलं होतं ते परत एकदा मी गॅसवर ठेवलेलं आहे. हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये घेतलेली आहे साखर घालून आणि त्यानंतर थोडंसं विलायची पावडर घातलेली आहे आणि आता देत आहे खिरीला फोडणी. थोडंसं तूप घेतलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके याची मी फोडणी तयार केलेली आहे. आता इकडे फोडणी तयार करत होत होती तोपर्यंतच माझी भेंडी पण झाली होती. त्यानंतर मी कढईमध्ये कारलं घालून घेतलेलं आहे आणि सेम प्रोसिजर केलेली आहे. आता ही पण फोडणी आपली चांगली बसलेली आहे. खिरीला इथे मी फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर मग कारल्यात थोडंसं मीठ टाकून कारलं शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता कारलं शिजतंय तोपर्यंत मी तळण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे. काय इतकी गडबड होती की एका पाठोपाठ एक माझी असे 2-2 गॅसवर 2-2 कामं चाललेली होती. कारण मला पटपट आवरायचं होतं. वेळेत हे सगळं व्हायला हवं होतं. म्हणून मग मी ही सगळी कामं पटपट करत होते. आता तेल पण आपलं तापलेलं आहे. तर मी कुरडई, पापड, भजे, तळणीचं जेवढं काय असेल तेवढं लगेच तळून घेतलेलं आहे. इकडे आपलं तळण्याचं पण काम चालू होतं आणि इकडं भाज्या पण शिजत होत्या आणि काही भाज्या मी खाली कट करून पण ठेवलेल्या होत्या. अशा पद्धतीने मी पटपट पटपट कुरडई, पापड, भजे, कुरडई हे सगळं तयार करून घेत होते. ह्या सगळ्या भाज्या मी शिजल्यानंतर एका ताटात काढून घेतलेल्या आहेत. कारण नैवेद्याच्या टायमाला आपल्याला एका हातालाच सगळं राहील, काही विसरायला नको म्हणून शिजलेल्या सगळ्या भाज्या मी एका ताटात काढून घेतलेल्या होत्या. आता हे सगळं झाल्यानंतर राहिला आपला भोपळा. हा भोपळा आपल्या पितरांसाठी लागतोच. त्यामुळे हा भोपळा पण मी थोडासा कट करून घेतलेला आहे आणि तो पण हिरवी मिरची टाकून शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आणि आता घेत आहे भजे करून. भजे होईपर्यंत इकडे भोपळा पण शिजलेला होता आणि त्यानंतर मग मी उडदाच्या डाळीचं जे पीठ तयार करून घेतलं होतं त्याचे पण मी इकडं वडे सोडलेले आहेत. आता हे पण वडे आपल्याला पितरांसाठी लागतातच म्हणून मग थोडीशी डाळ भिजायला घातली होती आणि त्याचेच वडे मी थोडेसे इथं करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता पानांना पीठ लावित आहे. इथे बनवत आहे मी आळूच्या वड्या. आता ह्या वड्या उकडून न घेता मी डायरेक्ट पानं भरून कढईमध्ये तेल टाकून तळून घेतलेले आहेत. पानं पण मला मिळालेली आहेत, पण 2-3च पानं मी इथं भरून ते तळण्यासाठी कढईमध्ये टाकून दिलेली आहेत. भोपळा तोपर्यंत शिजलाय, भोपळा काढून घेतला आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी पानं पण तळण्यासाठी टाकून दिलेली आहेत आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आता आपले हे वडे पण इथं तळत आहेत. वडे तळत आहेत तोपर्यंत मी इकडं बेसन पीठ, थोडंसं त्यामध्ये लाल तिखट, ओवा, जिरं, हळद सगळं टाकून बॅटर तयार करून घेतलेलं आहे. कारण आता आपल्याला बेसन पिठाच्या वड्या बनवायच्या आहेत. आता हे तेल एका भांड्यामध्ये मी ओतून घेत आहे आणि परत एकदा कढई तापण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आता ह्या कढईमध्ये जिरी, मोहरी, हळद अशी मी फोडणी घालून घेत आहे आणि जे मी बॅटर तयार करून घेतले ते त्यामध्ये घालून घेत आहे. आता हे आपल्याला पिठलंच आहे, परंतु हे आपल्याला पूर्ण असं घट्ट पिठलं बनवायचं आहे आणि ते एका ताटाला थोडं खाली तेल लावून हे सगळं आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या आपल्या वड्या तयार होतात. गार झाल्यानंतर याच्या छान अशा वड्या पडतात. ते जास्त गरम असल्यामुळे मी थोडं फुलपात्र घेतलं आणि त्या फुलपात्र्यांनीच याला एक सारखं असं ताटामध्ये पांगवून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवून दिलं. आता मी किचन साफ करून घेत आहे. आता मला करायच्या आहेत पोळ्या. बाकी सगळं झालेलं आहे. फक्त आपल्या आता पोळ्या राहिलेल्या आहेत. तेवढ्या पोळ्या मी आता करून घेते. आता इथे मी सगळ्यात आधी 2 पोळ्या बनवून घेतल्या आणि नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं. आता हे ताट नैवेद्य दाखवून आघारी सोडूस्तोपर्यंत बाकीच्या पोळ्या मी लाटून घेणार आहे. तर इथे इतकी गडबड चालू होती की मला इथून पुढचं जास्त काही शूट घेता आलेलं नाही. परंतु जेवढं होईल तेवढं मी घेतलंय. हे पाही ही ताट तयार करून केलेलं आहे आणि आता इथं मी जे आपल्याकडे पितूर म्हणून जेवायला आलेत त्यांना जेवायला दिलेलं आहे आणि सगळ्यांनी जेवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी पितरांचं जेवण केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.